की तुम्ही सगळे मजेत असाल आणि माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा माझा यूट्यूबवरचा मोठा व्हिडिओ आहे आणि हा पहिलाच व्हिडिओ आहे. याच्या आधी मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत, मोठा व्हिडिओ एकही नाही आहे. हा पहिलाच मोठा व्हिडिओ आहे. तुमचं सर्वांचं मी परत एकदा स्वागत करते आणि माझं इंट्रोडक्शन देते, जे मी दिलेलं आहे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये, पण तरीही मी तुम्हाला परत माझं इंट्रोडक्शन देते. माझं नाव आरती सागर सावंत आहे आणि मी अकोल्याची आहे. अकोल्याची म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये बाबुळगाव नावाचं गाव आहे, तर मी तिथले आहे आणि आम्ही सध्या बाहेरगावी राहतो, म्हणजे नागपूरला, आणि इकडे माझे हस्बंड जॉब करतात. तर इकडे आधी माझे हस्बंड एकटेच राहायचे, पण त्यानंतर मग काही दिवसांनी त्यांनी आम्हाला पण बोलावून घेतलेलं. तर माझी मुलं पण इथे शाळेत जातात आणि मला 2 मुलं आहेत. तर तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की मला 2 मुलं आहेत आणि माझा पहिला मुलगा रोहित हा 3रीमध्ये जातो आणि नयन हा 2रीमध्ये जातो. सो मला एवढं सांगायचं आहे की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले किंवा नाही आवडले तरीही मला कमेंट करून सांगत जा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता तर ते नक्की सांगत जा, कारण की मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात, कुठे म्हणजे तुम्ही कुठून बघता, तर तेवढंच म्हणजे चांगलंही वाटतं आपल्याला. तर माझं यूट्यूबवर तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये ना घरामधलं रुटीन, बाहेर म्हणजे फिरायला गेलेलो तर ते, आणि काही नवीन अशा व्हिडिओज, जसे मी नवीन व्हिडिओ म्हणजे बनवणार. सो तुम्हाला ते बघायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबवर माझं व्हिडिओ टाकण्याचं जे एक म्हणजे आवडच होती मला, आधीपासूनच मला आवडायचं, पण जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचं तर ते शक्य नव्हतं. तर आताही असं वाटलं नाही की माझे हस्बंड मला हो बोलतील म्हणून, पण ते मी त्यांना विचारलेलं तर ते मला हो बोलले. आणि सगळ्यात मोठा सपोर्ट मला माझ्या अहोंचा आहे, कारण ते मला सगळ्या गोष्टींमध्ये ना मोटिवेट करतात. ते मला कधीच नाही बोलत नाही, कारण त्यांनाही म्हणजे त्यांनाही वाटत असेल ना की हिचंही काहीतरी आयुष्य आहे आणिला. तर आणि सगळ्यात जास्त मोटिवेशन मला माझ्या मुलांमुळे मिळतं, कारण की ते जास्त मोटिवेट करतात. ते माझ्यासमोर त्यांचं व्हिडिओज म्हणजे बनवतात, त्यांचे पण व्हिडिओज आहेत मोबाईलमध्ये. तर माझ्यापेक्षा छान व्हिडिओ बनवतात माझी मुलं, मला म्हणजे वाटणार नाही, पण त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं मोबाईलमध्ये. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करत जा. तुमच्या सपोर्टमुळे तर मी समोर जाणारच नाही, कारण तुम्हालाही माहिती आहे की इथे सपोर्टची खूप जास्त गरज असते म्हणून. आणि तुम्हाला चांगले व्हिडिओ बघायला मिळतील. तसे माझे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील, घरातले आहेत, काही बाहेर गेलेले पण आहेत, आणि तसेच मी बनवणार आहे यानंतर पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता म्हणजे महिलांचं असं असतं, बाहेर गेल्यानंतर थोडं आवडतं आपल्याला 4 चौघामध्ये गेल्यानंतर व्हिडिओ काढायला. तर अगोदर मला वाटायचं तसं, पण माझ्या भावाचा जेव्हा मला कॉल आला होता तर तो मला बोलला की छान व्हिडिओ बनवतेस. तर मी बोलले की जमतं का रे, आवाज वगैरे येतो का माझं व्यवस्थित? तर तो बोलला हो व्यवस्थित येतो. तर मी बोलले की अरे माझ्या बाजूला पण राहतात ना, म्हणजे आजूबाजूला लोक राहतात, तर मग इथं कोणालाच माहिती नाही की मी व्हिडिओ बनवते म्हणून. तर म्हणजे मी माझ्या रूममध्ये दार बंद करून मी व्हिडिओ बनवत असते. आणि मग माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतो की नाही येत, कारण मी बारीक आवाजामध्ये बोलते, कारण सध्या काही कोणाला माहिती नाही आहे की मी ब्लॉगिंग करते म्हणून. आणि कसं आहे ना, आपण लोकांचा विचार जास्त करतो, कारण की लोक काय बोलतील. आणि माझे 5-6 वर्ष याच्यामध्येच गेले की लोक काय बोलतील, कारण की मग गावाकडचं वातावरण सगळ्यांना माहिती आहे कसं असतं. जॉईंट फॅमिलीमध्ये म्हटलं तर घरातली कामं संपत नाही आणि कुठेतरी थोडासा वेळ मिळतो तर त्यामध्ये आरामही होत नाही. तर शिवाय माझे मुलंही लहान होते आणि हस्बंड पण जॉबला जायचे, घरामध्ये सगळे म्हणजे मोठी फॅमिली होती माझी. आणि गावाकडचं सगळ्यात मेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना की लोक काय बोलतील या गोष्टीवर लक्ष दिल्यानंतर माझं 5-6 वर्ष वेस्ट गेले. तर मला तेव्हाच मी यूट्यूब चॅनल म्हणजे ओपन करणार, म्हणजे माझे व्हिडिओ मी टाकणार होते, पण मी तेव्हा टाकले नाही याच कारणामुळे की लोक काय बोलतील. तर आता असा विचार मी नाही करत की लोक काय बोलतील, कारण की लोक कामे कहना ते बोलणार. ते चांगल्यालाही वाईट म्हणतात आणि वाईटलाही चांगले बोलतात, तर मग कशाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही का. आणि
राहिला प्रश्न घराच्या लोकांचा, तर मला माहीत आहे घराचे लोक सपोर्टिव्ह आहेत, तसं ते काही बोलणार नाहीत. पण अजून काही माझे व्हिडिओ माझ्या फॅमिलीमधल्या लोकांनी बघितलेच नाहीत, तर मला त्यांचं रिॲक्शन माहीत नाही की काय आहे म्हणून. तर प्लीज कृपया माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि नाही आवडले तरीही सांगत जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता, कमेंटमध्ये हे लिहून मला नक्की पाठवा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि ते कुठपर्यंत बघितल्या जातात. सो आजच्यासाठी एवढंच. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.